हाय एव्हरीवन, पूजाज लाईफस्टाईल चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तूप बनवणार आहे। तूप बनवण्याची नवीन ट्रिक तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। इथं मी 10 ते 15 दिवसाची साय साचवलेली आहे। एका टप्परवेअरच्या डब्यात ती मी फ्रीजमध्ये ठेवते। ही साय आपण आता 15 ते 20 मिनिटं उन्हात ठेवणार आहोत। उन्हात ठेवल्यामुळे लोण्याचा पटकन गोळा तयार होतो। 10 ते 15 मिनिटांनी ते मी पातेल्यात काढून घेतली आहे। हँड बीटरच्या साहाय्याने ही साय आपण पाणी न टाकता हलवणार आहोत। अगदी 10 मिनिटात लोण्याचा गोळा तयार होतो। तुम्ही इथं बघू शकता। साय अशी घट्ट दिसायला लागली की त्यात आपण थोडं पाणी टाकून व्यवस्थित गोळा तयार करून घेणार आहोत। इथे मी कुठल्याही प्रकारची रवी किंवा मिक्सर न वापरता लोण्याचा गोळा तयार करणार आहे। अजून थोडं पाणी टाकून आपण ते हलवून घेणार आहोत। या पद्धतीने तूप आपलं लवकरात लवकर तयार होतं। खूप जास्त भांडेही भरायचा ताण राहत नाही। तर तुम्ही बघू शकता किती पटकन लोण्याचा गोळा तयार झाला आहे। हे लोणी आपण आता 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत। लोणी स्वच्छ पाण्याने धुतले की त्याचा वास निघून जातो। तूप बनवण्यासाठी काही बायका खूप सारे भांडे भरवतात। रवीने म्हणा किंवा मिक्सरमध्ये आपण तूप बनवतो त्यावेळेला वेळही जास्त लागतो आणि भांडेही जास्त भरतात। या पद्धतीने तूप बनवले की अगदी 2 ते 3 भांड्यात आपलं तूप तयार होतं। इथे आपलं लोण्याचा गोळा तयार आहे। तो आपण आता कढईत ठेवून गरम करून घेणार आहोत। तूप असं गॅसवर ठेवलं की त्यात चमचा कधीही राहू द्यायचा। चमचा नसला तर ते फेसवल्यासारखे होते आणि ओतूही जाते। आपलं तूप रेडी आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण गॅस बंद करणार आहोत। तूप थंड झालं की आपण गाळणीच्या साहाय्याने एका डब्यात ते काढून घेणार आहोत। भरपूर वेळ कढईत आपण तूप हलवत राहिलो तर बेरीही कमी प्रमाणात निघते। इथे आपलं तूप रेडी आहे। अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।